नमस्कार शेतकरी मित्रांनो. अखेर शेतकरी मित्रांनो, आता आपली प्रतीक्षा संपणार आहे. कशाची प्रतीक्षा संपणार आहे? तर कर्जमाफीची प्रतीक्षा संपणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्री एक दिवसाआड किंवा एखाद्या दिवशी, एक दिवस झाल्यानंतर किंवा सलग एखाद्या दिवशी स्टेटमेंटवर स्टेटमेंट करत आहेत, की कर्जमाफी अंतिम टप्प्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं निवडणुका सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, की आम्ही 7/12 कोरा करू शेतकऱ्यांचा. त्याच्यानंतर ज्या झालेल्या घडामोडी आहेत, बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन असो, शेतकरी कर्जमाफीसाठी अख्खे महाराष्ट्र फिरलेले 1 ते 2-3 आंदोलनं झाली. यासाठी राज्य शासनाकडून तारीख जी आहे डिक्लेअर करण्यात आली, की 30 जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. आणि गेल्या 3 ते 4 दिवसात शेतकरी मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून 2 ते 4 वेळेस हे स्टेटमेंट करण्यात आले, की आम्ही 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आता त्यांनी स्पष्ट केलं काल बोलताना, की कर्जमाफीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर बँकर्स कमिटी असो, परदेशी समिती असो, यांच्याकडून जो आलेला अहवाल होता, तो अहवाल मंत्रिमंडळामध्येही सादर झाला आहे. आम्ही पाहिला आहे. परंतु आम्हाला थोडी अजूनही काही माहिती हवी असल्याची त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ती माहिती आम्ही लवकरच मागवत आहोत आणि ती माहिती आल्यानंतर लागलीच आम्ही कर्जमाफीची घोषणा करू, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे त्यांची तारीख 30 जून आहे. परंतु राज्य शासन आता खूप वेळकाढूपणा करणार नाही. कारण 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करायची म्हणजे जूनमध्येच करावी लागणार का? असं काहीही नाही. मे एंडपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते. या अगोदरही आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं, पण माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टही केले, की कर्जमाफीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. परत एक 2 मुद्दे याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी. कारण अजून एक जर प्लसमध्ये जर बोलायचं झालं, माननीय बच्चूभाऊ कडू जरी सत्ताधारी पक्षामध्ये जरी सामील झाले असले, परंतु त्यांचा अजूनही जो कर्जमाफीबाबत असो, दिव्यांगाबाबत असो, त्यांच्या मागण्या अजूनही चालूच आहेत. आपल्याला असं वाटत होतं, काही लोकांनाही असं वाटत होतं, की आता बच्चूभाऊ सत्तेमध्ये सामील झालेत, याचा अर्थ आता बच्चूभाऊ शेतकऱ्याच्या बाजूनं, दिव्यांगाच्या बाजूने बोलणार की नाही, असं वाटत होतं. परंतु मित्रांनो, बच्चूभाऊ कडूंचा जो बाणा अगोदरचा होता, तोच बाणा अजूनही आहे. कारण दिव्यांगासाठी UDID चा जो नियम होता, तो नियम माननीय बच्चूभाऊ कडू यांनी रद्द केलेला आहे. कारण UDID जे कार्ड ज्याच्याकडे आहे, त्यालाच दिव्यांगाची पगार पडेल, अशा पद्धतीचं राज्य शासनाचं धोरण होतं. परंतु ते धोरण त्यांनी रद्द करायला लावलं आहे. त्यामुळं दिव्यांगाबाबत अजूनही त्यांची कास आहे. अजून एक ते बोलत असताना अजून एक वाक्य त्यांनी निश्चित मागणी केली आहे, की आम्हाला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याबाबत अजूनही कळवळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. कारण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये जे प्रोत्साहन आहे, ते 50,000पेक्षा जास्त देण्यात यावं. आता ही त्यांची एकच मागणी अजूनही रास्त आहे. कारण ती मागणी त्यांनी अजूनही मागे घेतलेली नाही. त्यामुळं बच्चूभाऊ कडू यांनी जर जास्त प्रेशर सरकारवर जर आणलं, तर निश्चित याबाबत एक मोठा निर्णय येऊ शकतो आणि मागणी मान्य केली जाऊ शकते. कारण जे सध्या 50,000 रुपये जाहीर करण्यात आले आहेत, त्या 50,000मध्ये प्लसमध्ये वाढ केली जाऊ शकते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजून एक काल घडलेली घटना शेतकरी मित्रांनो. माननीय रस्ते वाहतूक मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी एक मोठा शब्द वापरलेला आहे आणि तो शब्द वापरलेला त्यांनी खराच वापरलेला आहे. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केले आहे, की जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत, ते गरीब शेतकरी आहेत आणि जे थकबाकीदार आहेत, ते मोठे शेतकरी आहेत. कारण ज्याचे मोठमोठे बिल्डिंग आहेत, गाड्या आहेत, लेआउट प्लॉट आहेत, भयंकर शेती जमीन आहेत, 100-100, 150-150 एकर जमिनी आहेत. असे जे मोठे लोक आहेत, नोकरदार लोक आहेत, अशा लोकांची जी कर्ज आहेत, ती कर्ज थकीत आहेत जास्तीत जास्त. आणि जो गरीब शेतकरी आहे, जो अल्पभूधारक आहे, 5 एकरच्या आतला आहे किंवा 5 एकरच्या पुढला आहे, रोज आपलं शेत करतो, शेतीतून निघालेलं उत्पन्न, त्यातून जे काय राहतं त्याच्यावर जो आपली प्रपंच भागवतो, असे जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांची जास्तीत जास्त नियमित म्हणून उल्लेख झाला, नियमित कर्जफेड करणाऱ्यामध्ये यादीत ते खूप शेतकरी येत आहेत. कारण त्या शेतकऱ्यांना भीती असते, की आपला शेत आहे 2 ते 3 एकर आणि ह्या 2-3 एकरमध्ये आपण काढलेलं असतं कर्ज ₹1,00,000.
बँकेचं कर्जाचा बोजा त्याला डोक्यावर येऊ शकतो. त्याला भीती असते, उद्या माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. अशा भीतीनं तो आपलं लोकाचं ऋण उपसतो, लोकाचं कर्ज काढतो आणि बँकेचं रिन्युअल करतो. मग राज्य शासन जर जे नियमित कर्जफेड करणारे, जे इमानदारीनं कर्जफेड करणारे शेतकरी आहेत, त्या इमानदारीनं कर्जफेड करणाऱ्याला जर तुम्ही 50,000 रुपये देत असाल आणि जे थकबाकीदार आहेत 2 लाख, 3 लाख, 2.5 लाख, 1.5 लाखाचे, त्यांना कशाचीही भीती नसते. त्यांनी भीती न बाळगता ते सहजासहजी कितीही लोन काढतात आणि थकवितात आणि ते कर्जमाफीमध्ये सापडतात. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी मागणी माननीय नितीनजी गडकरी यांनी केलेली आहे आणि ती मागणी खरंच रास्त आहे. कारण जे सत्य आहे ते सत्य त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुणी आजकाल सत्ताधारी पक्षातला असं बोलत नाही आहे, परंतु माननीय नितीनजी गडकरी यांनी जे शब्द वापरला खरंच वाकण्याजोगा आहे. कारण जो नियमित कर्जफेड करणारा शेतकरी हा पूर्णपणे गरीब आहे हे सर्वेक्षणातूनही स्पष्ट झाले. स्वतः सरकारमध्ये असणारे नितीनजी गडकरी साहेब त्यांनीसुद्धा हे स्पष्ट करतायत. याचा अर्थ नियमित कर्जफेड करणारा हा गरीब होतकरू, रोज शेतीमध्ये कष्ट करणारा, ज्याचा प्लॉट नाही, बंगला नाही, गाडी नाही असा शेतकरी आहे. तो लोकांचं कर्ज उपसतो, व्याजाने पैसे काढतो आणि बँकेचे पैसे भरतो. अशा शेतकऱ्यांना राज्य शासन 50,000 रुपये देतं आहे आणि 2-2, 3-3 लाख रुपये कर्ज थकबाकीदार करणारे थकबाकीदार आहेत. त्यांना मात्र पूर्ण थकबाकीची रक्कम माफ केली जाते आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी मागणी नितीनजी गडकरी या वाक्यातूनच याचा अर्थ होऊ शकतो. कारण नियमित कर्जफेड करणारा शेतकरी याला सध्या तुम्ही 50,000 रुपये देत आहे, परंतु नियमाप्रमाणे जर पाहिलं तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जितकी रक्कम त्याची कर्जाची आहे तितकीच रक्कम देऊन त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे. परंतु जे प्रत्येक वर्षी जी रूढ पडलेली आहे 50,000, 25,000, 50,000, हे 50 आणि 25नं तुम्ही एक चुकीचा संदेश राज्य शासनामार्फत जातो आहे. कारण नियमित कर्जफेड करणाऱ्याला 25,000 आणि 50,000 रुपये आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी अशी जर सवय शेतकऱ्यांना जर तुम्ही लावत असाल तर भविष्यात हेच सरकारला अंगलट येणाऱ्या गोष्टी आहेत. कारण भविष्यात जो नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहे तोही याच नादी लागू शकतो की तो 2 लाख कर्ज आहे माझ्या बाजूचं, तो फेडला नाही, त्याचं माफीत सापडलं, परंतु मी प्रत्येक वर्षी भरतो आणि मला फक्त 50,000 रुपये. या गोष्टी कुठेतरी त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये बिंबल्या जाऊ शकतात आणि भविष्यात तोही शेतकरी थकबाकीदार पडू शकतो. मग असं प्रत्येकाने जर असा निर्णय घेतला तर राज्य शासनाला एक दिवस असा उजाडेल की एकही शेतकरी नियमित कर्जफेड करणारा दिसणार. त्यामुळं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याची राज्य शासनाने किंमत करणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्यांना जितकं कर्ज आहे तितक्या कर्जाइतकंच त्याला प्रोत्साहन देऊन त्याचा सत्कार करणं गरजेचं आहे. तरच राज्यामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल, जेणेकरून त्या परिस्थितीचा शेतकरीही उद्या मागोवा घेऊन किंवा ती परिस्थिती पाहून प्रत्येक शेतकरी कर्ज फेडायला तयार होईल. भविष्यात रेग्युलर शेतकऱ्यांना जर अशा प्रकारे जर स्थान देण्यात आलं, जास्त प्रोत्साहन देऊन, तर असा एकही शेतकरी थकबाकीदार सापडणार नाही व राज्य शासनाला भविष्यात कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही. परंतु राज्य शासन जर हेच नियम परंपरागत वापरले जात असतील तर भविष्यात जो रेग्युलर आहे तो निश्चित भविष्यात थकबाकीदार होईल आणि राज्य सरकारवर मोठा बोजा पडू शकतो कर्जमाफी करण्यासाठी. त्यामुळं माननीय नितीनजी गडकरी यांनी बोललेलं वाक्य खरंच आहे. त्यांनी सांगितलं की गरीब शेतकरी आहेत ते नियमित कर्जफेड करतात आणि मोठे शेतकरी हे थकबाकीदार राहतात आणि कर्जमाफीचा लाभ घेतात. हे कुठंतरी बदलणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय नितीनजी गडकरी असो, त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू असो, यांनी जो बाणा घेतलेला आहे की नियमित कर्जफेड करणारा अजूनही त्यांची मागणी रास्तच आहे. त्यांनी अजून मागणी थांबवलेली नाही. त्यांनी मागणी स्पष्ट केली आहे की अजूनही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दीड द्या, 75,000 द्या, 50,000 पेक्षा जास्त द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्याबाबतही काय होतं पाहणं गरजेचं आहे आणि कर्जमाफी अंतिम टप्प्यात असल्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं जर त्यांनी अजूनही काही माहिती मागवलेली आहे असं त्यांनी जे स्पष्ट केलं आहे, आता नेमकी कशाची माहिती त्यांनी मागवलेली आहे ती 1 ते 2 दिवसामध्ये समजू शकेल आणि माझ्या मते तर कमीत कमी 20 तारखेच्या नंतर या मोठा निर्णय कर्जमाफीचा येऊ शकतो. कोणता शेतकरी पात्र होणार, अपात्र होणार याबाबी सर्व स्पष्ट होऊ शकतात. परंतु गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये खूप बँकांचे फोन शेतकऱ्यांना येत आहेत, बँकांच्या नोटिसा येत आहेत कर्ज भरा. परंतु जोपर्यंत राज्य शासन 30 तारखेच्या अगोदर निर्णय घेत नाही तोपर्यंत कुण्या शेतकऱ्याने कुठलं पाऊल उचलू नये.
जर काही समजतच नसेल तर कोणा संबंधिताशी कुणातरी विचारपूस करून बँकेमध्ये चौकशी करून मगच तो निर्णय घ्या. तरी पाहूयात की नेमकं पुढील 2 ते 4 दिवसामध्ये कुठला मोठा निर्णय येतोय. कारण अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे कधीही अचानक राज्य शासन जी-आर काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो. याबाबत कुठलीही जरी अपडेट आली तर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.